जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. स्वामी भक्तांचे दैनंदिन जीवन कसे असावे. अनेक जण स्वामींची पूजा करतात, नामजप करतात, आरती करतात, पण खरा प्रश्न असा आहे की स्वामी भक्त म्हणून आपले दैनंदिन जीवन कसे असावे. स्वामी भक्ती ही फक्त मंदिरापुरती मर्यादित नसते. ती आपल्या विचारांमध्ये, वागण्यात, बोलण्यात आणि कर्मांमध्ये दिसली पाहिजे. स्वामी भक्तांनी शक्यतो लवकर उठावे, जाग येताच सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करावे. श्री स्वामी समर्थ हे नाव घेत दिवसाची सुरुवात केली तर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जमिनीवरती पाय ठेवण्यापूर्वी परमेश्वराचे आणि आईवडिलांचे स्मरण करावे, कारण कृतज्ञतेने सुरू झालेला दिवस अधिक आनंदित जातो. यानंतर स्वच्छता, स्नान आणि देवपूजा करावी. पूजा मोठी असण्याची गरज नाही, मनापासून केलेली छोटी पूजा देखील स्वामींपर्यंत पोहोचते बरं का. रोज काही वेळ नामजपासाठी राखून ठेवावा. नामजप म्हणजे स्वामींशी जोडणारा अदृश्य धागा आहे. हा धागा जितका मजबूत होईल तितके जीवन अधिक शांत आणि स्थिर होईल. काम करतानाही मनामध्ये स्वामींचे नाम सुरू ठेवता येते. चांगले विचार ठेवावेत. स्वामी भक्तांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मत्सर, द्वेष, राग आणि अहंकार हे मनाचे शत्रू आहेत. ज्या मनात प्रेम, दया आणि क्षमा असते त्या मनात स्वामींचा वास असतो. आपण बोललेले शब्द दुसऱ्यांच्या मनाला आनंदही देऊ शकतात आणि दुःखही देऊ शकतात. म्हणून स्वामी भक्तांनी नेहमी गोड आणि सत्यवाणी वापरावी. कटू शब्द टाळावेत. सेवाभाव ठेवावा. स्वामी भक्तांचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे सेवाभाव. गरजू व्यक्तींना मदत करणे, भुकेल्यांना अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे हे देखील भक्तीच आहे. स्वामींना फुले अर्पण करण्यापेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे अधिक प्रिय आहे. संयम ठेवावा. आज प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते, पण स्वामी भक्तांनी संयम शिकला पाहिजे. बी पेरल्यावरती झाड वाढण्यासाठी वेळ लागतोच, त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी वेळ द्यावाच लागतो. संकटात खचू नये. जीवनात अडचणी येणारच, परंतु स्वामी भक्तांनी संकटात घाबरून जाऊ नये, कारण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, तर भक्तांसाठी जीवन जगण्याची प्रेरणा आहे. आईवडिलांचा आदर. स्वामी भक्तांनी आपल्या आईवडिलांचा सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. आईवडिलांचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे पुण्य आहे. कृतज्ञ राहावे. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल समाधान आणि कृतज्ञता असावी. काही लोकांकडे आपल्यापेक्षा खूप कमी असते, म्हणून सतत तक्रार करण्याऐवजी आभार मानायला शिकावे. दिवस संपताना काही मिनिटे स्वतःचा विचार करावा. आज मी कोणाला दुखावले का? कोणती चूक केली का? उद्या आणखी चांगला माणूस कसा बनू शकतो? हा विचार स्वामी भक्तांना सतत प्रगतीच्या मार्गावरती ठेवतो. मित्रांनो, स्वामी भक्त होणे म्हणजे फक्त कपाळावरती टिळा लावणे नाही. स्वामी भक्त होणे म्हणजे चांगले विचार, चांगली वाणी, चांगले कर्म आणि चांगले हृदय अंगीकारणे होय. श्रद्धा असावी, सबुरी असावी, सेवाभाव असावा, प्रेम असावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवरती अढळ विश्वास असावा. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे शक्ती आहे, जिथे सबुरी आहे तिथे यश आहे आणि जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य असे काहीच नाही. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये पण लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.